या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 2025 मध्ये झालेले टीसीएचे पेपर बघतोय. समाज कल्याण भरतीसाठीचा पेपर, तलाठी भरती, लेखा कोशागार, मुख्य सेविकेचे आगामी काळात होणारे पेपर, वनरक्षक, ग्रामसेवक, सगळ्या पेपरसाठी उपयुक्त अभ्यासकट्टा ऍप यावर नवीन बॅचेस चालू आहेत. त्या बॅचेस मध्ये आपण हे सगळे लेक्चर तुमचे घेतोय. तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात. हा नंबर आहे, काही अडचण असेल तर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल. आता डे 21 आहे आपला. आपण जशा परीक्षा येत जात आहेत त्या अनुषंगाने जुने लेक्चर कव्हर करतोय. म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी घेतोय. उद्या परवा तुम्हाला माहित आहे समाज कल्याणचा पेपर आहे, त्यासाठी हे जास्त उपयुक्त आहे. आणि इतर सगळंच तलाठी वगैरे झाले. खाली वाक्याचा प्रकार सांगा. चुलीवर भात शिजत होता. विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी. वाक्य काय? चुलीवर भात शिजत होता. वाक्याचा प्रकार विचारलाय प्रश्न. वाक्यावर या. वाक्य सरळ आहे ना. वाक्याचा प्रकार शोधताना तुम्हाला आहे ना क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. इथे ना संयुक्त क्रियापदे. शिजत होता, शिजत होता हे संयुक्त क्रियापद या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थीमध्ये बघा, विद्यार्थी जेव्हा आम्ही ओळखतो तेव्हा वा, वी, वे शेवटी आला पाहिजे. ते नसेल तर कट आहे. संकेतार्थी असेल तर त्या ठिकाणी अट आली पाहिजे. जर तर किंवा असं काहीतरी असलं पाहिजे. आज्ञार्थी असेल काहीतरी हुकूम असला पाहिजे, काहीतरी आज्ञा असली पाहिजे, काहीतरी आदेश असला पाहिजे. तसं या ठिकाणी दिसत नाहीये. इथे फक्त काळ कळतं की शिजत होता, भूतकाळी रूप या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय. स्वार्थी वाक्य. काय? स्वार्थी वाक्य या ठिकाणी आहे. फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी असतं. पुढे कोणत्या प्रकारचं वाक्य? पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बघा. म्हणजे टीसीएस काय विचारतं ना, आम्हाला ते समजून घ्यायचंय. हो, वाक्याचे प्रकार तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आता वाक्य बघा, वरती वाक्याचे प्रकार कशा पद्धतीने आपण बघितले. इथे कसे बघतोय? अर्थानुसारचे प्रकार होते वरचे. हे रचनेनुसारचे प्रकार आहे. वाक्याचे 2 प्रकार पडतात. एक अर्थ आणि दुसरं रचना. बघा, वरचे जे प्रकार होते स्वार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, ते प्रकार अर्थानुसार आहे. कोणता अर्थ व्यक्त होते. आणि रचनेनुसार केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. आता इथे तुम्हाला विचारलं सूर्य उगवला की लोक शेतावर जातात, हे जे की आहे या ठिकाणी आमचं उत्तर आहे प्रधान, मिश्र, संयुक्त, केवळ. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला मुद्दा, हे तर केवळ नाहीच आहे. प्रधान म्हणजे फक्त एकच वाक्य नाहीये. राहिला मिश्र की संयुक्त. सूर्य उगवला की लोक शेतावर जातात. सूर्य उगवणं हे अट आहे. अट, संकेत आहे, संकेत. या वाक्यामध्ये जिथे संकेतार्थी वाक्य आहे तिथे मिश्र वाक्य. तुम्हाला मी शॉर्टकट दिलंय. सविनय परी. सविनय परी म्हणजे काय? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनता बोधक, परिणाम बोधक ही संयुक्त वाक्य. आणि इकडे दिले तुम्हाला मी विश्व संकार, उद्देश, स्वरूप, संकेत, कारण. हा शॉर्टकट आहे बरं. हे दोन्हींची शॉर्टकट नीट लक्षात ठेवायचे. नवीन मित्र आहेत ज्यांनी याच्या आधी आपली मराठीचे लेक्चर बघितलेले नाहीये. संयुक्त वाक्याचे 4 प्रकार पडतात. मिश्र वाक्याचे 4 प्रकार पडतात. एकूण 8 प्रकार आहे, 9वा नाही. असं पाठच असलं पाहिजे जर तुम्हाला रिझल्ट आणायचे असतील तर. बापरे, केवढी मोठी ही पाल वाक्याचा. पुन्हा एकदा वाक्याचा पण. म्हणजे एकाच पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे. एकाच पेपरमध्ये महिला बालविकासचे एका पेपरमध्ये 3 प्रश्न फक्त वाक्याच्या प्रकारावर आले. सांगता येईल पुढे भविष्यामध्ये वेगळ्या परीक्षा तुमच्या जेव्हा होतील तेव्हा आपण बघितलं अलंकारावर 4 प्रश्न एकाच परीक्षेत विचारले. असं काही नाही मागच्या पेपरला हे आलं नाही, पेपरला तेच येईल असंही नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट करून ठेवायची. बाप रे म्हटलं की तुमचं उत्तर आलं. मिश्र, संयुक्त, केवळ, उद्गारार्थी. मला वाटतं याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसतो. उद्गारार्थी चिन्ह आहे, शब्द आहे, विषय संपतो आहे. समानार्थी शब्द, कपाळ करंटाचा समानार्थी शब्द बघा. कपाळ करंटा समानार्थी शब्द. दैवहीन, भाग्यशाली, दैवी, उत्साही. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर माहित असतं. कपाळ करंटा म्हणजे काय? दैवहीन, दुर्दैवी, कमनशिबी. पुढे जातोय आपण. समानार्थी शब्द. घरोसा या शब्दाचा समानार्थी शब्द बघा. घरधनी, मितव्ययी, कोळिष्टके, घर राखणारा, घरोसा. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. घरोसा म्हणजे काय?
अवघड आहे, एवढा सोपा नाहीये. हा नवीन शब्द आहे. 40% हा शब्द याचा समानार्थी काय? 40%. कोळी किडे माहिती, 40%. घरोसा, त्यांचं जे घर आहे, त्यांचं जे काही त्यांनी बनवलेलं असतं त्याच्यासाठी तो शब्द. उग्र हा सोपा आहे. उग्रमतवादी असं तुम्ही हिंदीत ऐकलं असेल. जहाल, सौम्य, प्रखर, कडक. उग्र स्वरूपाचा असा वास येतोय त्या केमिकलचा. 6 नंबरचा प्रश्न. उग्रला जहाल समानार्थी आहे, प्रखर समानार्थी आहे, कडक समानार्थी आहे, सौम्य विरुद्धार्थी शब्द आहे. कोणता? सौम्य. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. बघा, मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. द फादर इमिजिएटली रिजेक्टेड धीज प्रुडंट सजेशन. बघा, प्रुडंट हा शब्द दिला आहे. प्रुडंट सजेशन ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. कसं सजेशन? प्रुडंट, फ्लेक्झिबल, सोबर, केअरलेस, क्रिटिकल. केअरलेस, क्रिटिकल. माय फादर इमिजिएटली रिजेक्टेड. माझ्या वडिलांनी तत्काळ रिजेक्ट करून टाकलं. मी जे दिलं होतं त्यांना एकदम समंजसपणाचा, शहाणपणाचं जे सजेशन दिलं होतं, सल्ला दिला होता, तो त्यांनी फेटाळला. शहाणपणाचा, समंजसपणाचा, त्याला प्रुडंट शब्द आहे. हुशारी असं म्हणू आपण. आणि विरुद्धार्थी तो मग केअरलेस, निष्काळजी असं म्हणूया आपण केअरलेसला. लक्षात घ्या, शब्द महत्वाचे. आता पुढचा प्रश्न आहे ना, उतार्याचा आहे. तुम्हाला काय करतोय मी, हा उतारा मी सोडवणार नाही. मी तुम्हाला ही पीडीएफ देणार. अभ्यास कट्टा ऍपवर तुम्हाला ही पीडीएफ भेटेल तुमच्या बॅचेसमध्ये. हा उतारा वाचून तुम्हाला आहे ना उत्तर द्यायचे. तुम्हाला काय विचारलंय ते सांगतो. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ऑफ पॅसेज. उत्तर येतं. तुम्हाला आन्सर की शेवटी दिली याच्यात मी. आयडेंटिफाय द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. बघा, प्रश्न हे दिसतात तेवढे सोपे नाहीये. तुम्हाला स्ट्रक्चर कळायला पाहिजे, तुम्हाला सेंट्रल थीम कळाली पाहिजे. पॅसेज वाचायचं. सुटेबल टायटल फॉर द पॅसेज. तिन्ही प्रश्न कसे हाय लेवलचे प्रश्न आहे. हे वन लाईनर नाहीये. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अकॉर्डिंग द पॅसेज. पॅसेज वाचावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला हे सत्य कळणार नाही काय लपलेलं आहे पॅसेज मध्ये. आयडेंटिफाय द इन्फरन्स ड्रॉ फ्रॉम द. आता इन्फरन्स म्हणजे इन्फरन्सेस, काय निष्कर्ष काढणार तुम्ही या पॅसेज मधून? निष्कर्ष, त्यासाठी तो शब्द आहे. तुम्हाला त्यावर प्रश्न येणार आहे. पॅसेज तुम्हाला कंपल्सरी येतो. जीकेचे प्रश्न बघा. चला प्रश्न बघा, प्रश्न वाचा. 2 निष्कर्षासोबत एक विधान दिलंय. दिलेल्या 4 पर्यायातून योग्य प्रतिसाद निवडा. पहिलं, राज्यसभेमध्ये 245 सदस्य असतात. ओके, विधान दिलंय. निष्कर्ष, राज्यसभेचे 233 सदस्य भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. बघा, 233 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या लोकांसाठी 12 जागा राखीव आहेत. काय बरोबर आहे? बघा, पहिलं 245 सदस्य. या 245 ची फोड करायची सांगितली थोडक्यात. त्यांचं विश्लेषण करायचं तुम्हाला. जीकेचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. काय म्हणते, बरोबर काय वाटतंय? पहिलं, 233 सदस्य आहे ना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून, प्लस 12 बरोबर 245 प्लस 12 राखीव. ओके, आणि हे कोण निवडतो? ते राखीव जे आहे कुणामार्फत येतात, यांची नियुक्ती कोण करतं, यांचं नामनिर्देशन कोण करतं मला सांगायचंय. 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. मी पुढे जातोय. राज्यघटनेच्या खालील कोणत्या अनुच्छेदामध्ये राज्य विधिमंडळाची रचना नमूद केलेली आहे? राज्य विधिमंडळाची रचना कोणता अनुच्छेद, कलम कोणता? 171, 172, 169, 170. प्रश्न क्रमांक 2 आहे तुमच्या समोर आहे. राज्य विधिमंडळाची रचना कलम 170 मध्ये आहे. राज्याचं विधिमंडळ कलम 170. वन स्टॉप सेंटर स्कीम किंवा जिला आम्ही सखी म्हणतोय या नावाने प्रसिद्ध असलेली योजना केव्हा लागू करण्यात आली? वन स्टॉप सेंटर स्कीम बघ, जून 2014, एप्रिल 15-16, कधी? जून, एप्रिल. 1 एप्रिल की 1 जून. वन स्टॉप सेंटर स्कीम, जिला आम्ही सखी असंही म्हणतोय. ती तारीख तुम्हाला माहिती असली पाहिजे. 1 एप्रिल 2015 डायरेक्ट तुम्हाला ती म्हणजे चालू होण्याची तारीखच विचारली आहे. प्रश्न किती डीप मध्ये जाऊन करायचा आहे ना ते या ठिकाणी कळतंय. पुढे, मुद्रा म्हणजे काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. जुने चलन, डेबिट कार्ड, डिजिटल चलन. मुद्रा म्हणजे काय?
प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. पुढे जातो आपण. भारताच्या उपराष्ट्रपतीच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? बघा, भारताचे उपराष्ट्रपती. बघा, श्री एम व्यंकय्या नायडू 11 ऑगस्ट 2018 रोजी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून रुजू झाले. श्री एम हमीद अन्सारी 11 ऑगस्ट 2007 ते 2017 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम त्यांनी केलं. व्ही गिरी 2 वर्षापेक्षा कमी काळ भारताचे उपराष्ट्रपती होते आणि गोपाल स्वरूप पाठक भारताचे 5वे उपराष्ट्रपती होते. बघा, उपराष्ट्रपतींबद्दल एवढं डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं. नाही, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला अभ्यास काय करायचं हे कळायला पाहिजे. याच्यातून हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला इथून कळायला पाहिजे कारण मला हे करायचं आहे. 2018 पासून भारताचे राष्ट्रपती. बघा, विधान कोणतं बरोबर? पहिलं चुकलं. हमीद अन्सारी 7 ते 17 चुकलं. व्ही गिरी 2 वर्षापेक्षा कमी काळासाठी होते. गोपाल स्वरूप पाठक 5वे चुकलं. इथे फक्त 3 नंबरचं बरोबर. तुम्ही मला चुकीचं काय याचं मी तुम्हाला सांगतो. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. गुगलला सर्च करायचं फुकट. ओके, तिथे सगळे उपराष्ट्रपतींची लिस्ट, त्यांचे कार्यकाल दिले, एकदा नजरेखालून घालावे लागतील. मी नाही सांगणार. का सांगणार? तुम्हाला थोडंफार करावं लागेल ना. थोडा गृहपाठ तर पाहिजे की नाही तुम्हाला. थोडंसं तुम्ही करणार आहे. तुम्ही तेवढे हुशार आहात, तुम्ही तेवढे जिज्ञासू आहात, तेवढी विजिगीषू वृत्ती तुमच्यामध्ये आहे. बरोबर. पुढे जातोय मी. बघा, संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक कधी सुरू करण्यात आला? आता बघा, करंटचा प्रश्न. संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक 2017, 18, 16, 19. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. कधी झालाय? 2018 मध्ये संमिश्र जल व्यवस्थापन निर्देशांक सुरू झालाय. ज्याप्रमाणे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे, त्याप्रमाणे तिसऱ्या संख्येशी संबंधित असलेला पर्याय निवडा. आणि बघा, ही सूचना आहे का, ही थोडंसं हिच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. ही दिली आहे. पुढच्या 3 प्रश्नांसाठी सेम सूचना होती. आता पुढच्या 2 प्रश्नांची मी ती टाईप केलेली नाहीये, पण आहे. काय म्हटलंय बघा, क्रिया संपूर्ण संख्येवर कराव्यात. तिच्यातील अंकांमध्ये त्या संख्येची विभागणी करू नये. म्हणजे सरळ तुम्हाला इथे कळतंय, अंकांमध्ये विभागणी होणार नाही. म्हणजे 1 आणि 0 मध्ये असं काही तसं होणार नाही. म्हणजे 13 मध्ये 13 वर बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी क्रिया करणे अभिप्रेत. तेच तुम्हाला अर्ध उत्तर सांगून देत आहेत. मात्र 13ची विभागणी 1 व 3 करून असं 1 व 3 वर गणिती क्रिया अपेक्षित नाहीये. म्हणजे तुम्हाला काय करायचंय ना ते कळतंय. किती जणांचं उत्तर माझ्या आधी रेडी झालंय बरं? बघा काय म्हणतंय. तुम्ही म्हणाल 10 5 50, 14 5 70. उत्तर 70 पाहिजे. 70 नंतर नाहीये. मग काय? बघा, मी म्हणतोय 10 5 50 ही बरोबरच आहे. 10 5 50 बरोबरच आहे. पण 10ला 5 ने का गुणतोय आम्ही? 10ची निम्मी केली आम्ही. बरं, 10ची निम्मी केली तर मग 14ची निम्मी किती? 7. 14 7 14 7 98. उत्तर आमचं 4 नंबरचं आलं तर ओके मध्ये आहे. याच्या निम्मी पहिल्या संख्येच्या निम्मीने गुणणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे. लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. एका विशिष्ट तर्कानुसार 8 हे 48शी संबंधित आहे, 9 हे 54शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार 15शी संबंधित काय असेल? 82, 90, 80, 96. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. काय म्हणताय बघा. 8 सक 48, 9 सक 54, 15 सक. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. 15 सक 90. याच्यापेक्षा सोपं काही नाही बरं. म्हणजे सगळ्यात सोपं गणित या परीक्षांमधलं हे. याच्यापेक्षा सोपं टाईप नाहीये. पुढे तेच पहिली संख्या विशिष्ट गणितीय क्रियेतून दुसरी प्राप्त झाली आहे. पुढे तुम्हाला तसाच संबंध निवडा. म्हणजे तुम्हाला 22 227, 25 257. तर पुढे काय? हे एवढं भारी आहे ना, म्हणजे हे दिसतं एवढं. काही लोक एवढं डोकं लावलं असतं. काही 1 मिनिटं 2 मिनिटं काही चुकवूनही आले असतील, पण याची दमच नाहीये. म्हणजे त्यांनी आज सांगितलं की डोकं लावायचंच नाही. ते ज्याने जास्त डोकं लावलं का त्याचं चुकणार आहे. कसं बघा, तुम्ही म्हणाल 22 गुणिले 227 करून बघू, 25 गुणिले 257 करून बघू, किंवा
असंही करू 22 25 बरोबर आहे ना, 22 3 25 25 3 28 तसं होतंय का? 227 आणि 257 मध्ये फरक कितीचा आहे? 30चा फरक आहे. मग तसं काही होतंय का? वेगवेगळ्या पद्धतीने आपण डोकं लावणार आहे, बरोबर आहे, आपलं कामच आहे ते. पण डोकं तसं नाही लावायचं. बघा 22 आहे, 22 आहे, त्याच्या पुढे 7 वापरला. 25 आहे, 25 आहे, त्याच्या पुढे 7 वापरला. 12 12 पुढे 7, उत्तर रेडी. 7 12. तुमचा 7 12 असा तयार झाला पाहिजे. सोपं होतं, फक्त संख्या टेकवायची कुठे याचा विषय होता. पुढे जातोय मी. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालील कोणती संख्या येईल? 22 प्रश्नचिन्ह 106 163 230 59 57 52 50. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. काय केलंय हो बघा बरं, थोडस लक्ष द्या. 22 106 163 230 थोडस आपण फरकाकडे गेलो तर 163 प्लस 230 घेतात ते 30 झाले आणि 40 मधून 3 मायनस केले म्हणजे 70 झाले होते 67. बघा हा फरक 67 आहे. इथे 106 आणि 163 मध्ये कितीचा फरक येऊ? 100 पासून ते 63 घेतले, 63 मधून 6 काढले, 57चा फरक येतोय. बघा बरं का, 67चा फरक 57चा फरक आम्ही 47चा फरक करून बघितला. समजा 106 मायनस जर 47 आम्ही करून बघितले, 10 म्हणजे 16 मधून 7 गेले, खाली किती उरतायत? बघा 9 उरतायत. पुढे 10तून 5 गेले, खाली किती उरतायत? 5 उरतायत. म्हणजे आमचं 59 आलं पाहिजे, येतंय. इथे 59 घेतलं तर हा 47चा फरक येतोय आणि पुन्हा आता इथे मग 37चा फरक. 59 वजा 22 जर 37चा फरक येत असेल तर आमचं उत्तर 59. बघा बरं करू, येतोय का? 37 47 57 67 10 ने फरक वाढत चाललेला आहे. उत्तर आमचं रेडी होत गेलंय. ओके, याच्यापेक्षा सोपं काही नाही हो. अरे इथे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे नाही, काही नाही काही नाही. हा पुढे जातोय. 39 54 48 61 57 68 66 प्रश्नचिन्ह. बघा पुढे काय येणार? 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. बघा थोडस जर तुम्ही जर बघितलं या ठिकाणी, इथे प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे ना मला. इथे ना बघा 39 54 पुन्हा 48 कमी जास्त होत असेल ना, एका आड एक मालिका आहे. बघा 68 61 54 54 प्लस किती 61 54 प्लस 7 61 61 प्लस 7 68 68 प्लस 7 किती बघा 75. ऑप्शन 75. ओके, कार्यक्रम ओके मध्ये चालतो आहे, लक्षात ठेवा. आपण पुढे जातोय. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बघा बरं. 78 94 110 124 126 प्रश्नचिन्ह 158 174. बघा बरं का, सरळ फरकाकडे जा निघून, काही विषय नाही. फरक 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 काय म्हणतोय बघा. 78 आणि 94 मध्ये कितीचा फरक आहे? 78 आणि 2 80 आणि ते 94 16चा फरक. 94 आणि 110 हे 10 आणि हे 6 पुन्हा 16चा फरक. पुन्हा अरे आलं ना उत्तर. 126 आणि 16 126 आणि 10 136 आणि 6 142. फुकटचे मार्क आहे, फुकटचे. गणित बुद्धिमत्तेचा एकही मार्क नाही चुकला पाहिजे तुम्हाला जर आगामी काळातल्या विविध परीक्षा द्यायच्या असतील तर. असं माझं मत आहे. तुम्ही चुकवलं त्याला जबाबदार तुम्ही आहे, तुमच्या अपयशाचे धनी तुम्ही आहात. ओके, अभ्यासकट ॲप आहे. तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, वनरक्षक, TIT, मुख्य सेविका, मनपा, MPSC कंबाईनच्या नवीन बॅचेस चालू आहेत. अभ्यासकट ॲपवर तुम्हाला या ठिकाणी त्या बॅचेसला ऍडमिशन भेटणार आहे. कुपन कोड सध्या जो आहे तो हा आहे ऑफ 100 हा कुपन कोड यूज करून तुम्ही डिस्काउंट मिळवू शकतात. सरळ सेवेची एक बॅच आहे, सगळ्यात परीक्षा ज्यांना द्यायची आहे सरळ सेवेच्या त्यांच्यासाठी. पुढे तुम्हाला तलाठी भरतीची स्पेशल बॅच आपण चालू केली आहे, तिथे सुद्धा जॉईन होऊ शकतात ज्यांना तलाठी द्यायची आहे किंवा इतर तलाठी सारख्या समकक्ष परीक्षा द्यायची आहे. चला या ठिकाणी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. थांबूया. लेक्चर आवडत असेल लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.